मित्रांनो, तुम्ही पाहत आहात की याच्यामध्ये भात लावलेला आहे आणि हे 4 दिवस पाण्याखाली आहे आणि हे सगळं तर कुजून जाणार. हे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान म्हणजे शेतकऱ्याने वर्षभराचं जे आपलं अनुदान असतंय ते नुकसान झालेलं आहे. याची भरपाई लवकरात लवकर सरकारनं द्यावी. पंचनामा करून लवकरात लवकर सरकारनं भरपाई द्यावी. कारण या ठिकाणी अनेक शेतं ही पाण्याखाली गेलेली आहेत. तुम्ही बघू शकताय संपूर्ण माणगाव, हा माणगावची जी मागची बाजू आहे, धरणाकडची बाजू आहे, ते संपूर्ण भराव टाकल्यामुळे दोन्ही बाजूला माती टाकल्यामुळे इथे पाणी आलेलं आहे आणि गेल्या 4 वर्षामध्ये भरपूर पाणी येतं आहे. याचं कारण, मुख्य कारण म्हणजे धरण बांधण्यासाठी दोन्ही बाजूला भराव टाकलं होतं मातीचं, त्यामुळे ते पाणी अडवलं गेलं आणि ते पाणी शिवारामध्ये आलेलं आहे. हे तुम्ही शिवार बघू शकताय. हे संपूर्ण शेत उद्ध्वस्त झालेलं आहे बघा. शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे बघा. तुम्ही इथे पाहू शकताय. आम्हाला कोणावर टीका करायची नाही आहे, परंतु हे सर्व सरकारनं पाहावं. कारण की माणगाव, चंदगड तालुक्यातील माणगाव या ठिकाणी गेल्या 4 वर्षापूर्वी धरण बांधकाम काढलं होतं, पूल बांधकाम काढलं होतं, परंतु ते बांधकाम अपूर्ण राहिलं आणि त्यामुळे शेतामध्ये पाणी शिरलं. अतिशय म्हणजे भयानक असं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. हे तुम्ही बघू शकताय. संपूर्ण भात पीक इथं गेलेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकताय. काही घरंसुद्धा पाण्यामध्ये गेले आहेत. तुम्ही इथं पाहू शकताय. हे आपण कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील माणगाव या ठिकाणचं हे दृश्य पाहत आहोत. अतिशय भयानक दृश्य या पाण्यामध्ये झालेलं आहे आणि हे जर पूल बांधला असतं वेळेत तर हे पाणी आलं नसतं. पाण्याला जायला मार्ग मिळाला असता, परंतु पूल बांधलं गेलं नाही आणि याच्यामुळे हे नुकसान होत आहे, नुकसान झालेलं आहे. अतिशय भयानक अशी स्थिती आहे. तुम्ही इथं बघू शकताय. सरकारनं ही पुराची परिस्थिती बघून लवकर लोकांना काही अनुदान द्यावं. लोकांचं भयंकर नुकसान झालेलं आहे. भात पीक पूर्ण नष्ट झालेलं आहे. खालच्या बाजूनं ऊसाचं पण पिकाचं नुकसान झालेलं आहे. तरी त्वरित लोकांनी याची दक्षता लोकांची घेऊन सरकारने ताबडतोब याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी. तो स्पॉट चांगला आहे ना. होय. खालची ऊसामुळे ते दिसत नाही.